आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. नांदगाव शहरात सुरू होतंय मराठा विद्या प्रसारक मंडळाचे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतंय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते सिनियर केजी प्रवेश सुरू. शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत, सीबीएसई पॅटर्न, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध. तेव्हा विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. Myself, Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool, nursery to senior KG, and for primary section, standard 1st to standard 5th. So, parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, field trips, activity-based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your ward's admission. For more details, contact 9665914751. Thank you. Have a nice day. आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारिणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्माननीय सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो. नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सीबीएसई पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सीबीएसई स्कूलला मिळालेला आहे. खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे. आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ 300 ॲडमिशन पूर्ण झाले आहेत. भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे. त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सीबीएसई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे. तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा. प्रवेशासाठी संपर्क सौ पूनम मडे, प्राचार्य, होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. मोबाईल क्रमांक 966591 4751 983453 2518. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात 13 एप्रिलच्या मध्यरात्री भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. भीम सैनिकांसह लहानपासून तर वयोवृद्धांपर्यंत ह्या मिरवणुकीत सर्वजण सहभागी झाले होते. तर भीमकन्या देखील मोठ्या प्रमाणावर एकत्रित या महामानवाला अभिवादन केले. बँजोच्या वाद्यावर भीमसैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने मध्यरात्री अभिवादन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भीमसैनिकांनी गर्दी केली होती. शहरातून विविध भागातून भीमसैनिकांनी येऊन या ठिकाणी अभिवादन केले. याप्रसंगी शहरात बाबासाहेबांचा उभा पूर्णाकृती पुतळा आणि सोबत बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिलेल्या गेलेल्या सर्वच साहित्यांचा अर्थात पुस्तकांचा लायब्ररी आणि पूर्णाकृती पुतळ्यासह परिसर सुशोभीकरण करण्यात येईल अशी घोषणा आमदार कांदे यांनी यावेळी केली. जागा मोठी आहे, मनाची जागा छोटी होती. मी आपल्याला वचन देतो की पुढच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा उभा पुतळा असेल. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर जे जे काही पुस्तकं लिहिली असतील त्याची चांगली लायब्ररी किंवा आजूबाजूला त्याचा चांगला परिसर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उभा पुतळ्यासह त्याचं सुशोभीकरण करू असं या ठिकाणी या आजच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शाश्वत करतो. आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेची पायमाली न करता त्याच्या सगळ्यात तरुणांनी, सर्व माझ्या माता भगिनींनी, सर्व राजकीय नेत्यांनी त्याचं पालन करावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि आपल्याला सगळ्यांनी माझ्या वतीने प्रथमकार घातला त्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे, जगताप सर्व भीमसैनिकांचे, सर्व मंडळाच्या अध्यक्षांचे आभार मानतो.
रात्री 12 वाजता नांदगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांनी अभिवादन केले. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष सिद्धांत काकळी, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे आंबेडकर नगर माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, वाल्मिक टिळेकर, संतोष गुप्ता, श्रावण आढाव, संतोष बळीद, दर्शन आहेर, सचिन साळवे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनगराध्यक्ष नितीन जाधव, दत्तराज छाजड, मनोज चोपडे, महावीर जाधव, महेंद्र बोरसे, विश्वास आयरे, नगर परिषदेचे आनंद महिरे, नाना जगताप, गौतम जगताप, सिद्धार्थ पवार, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, भीमसैनिक, शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बाबांच्या समोर आहे, बाबांच्या समोर इकडे ये ना. बाबांच्या समोर आहे. जनजागर मराठीसाठी महेश पेवाल, नांदगाव.